नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज चाललो रानामध्ये करवंद आणायला, कच्ची करवंद, आणि त्याचबरोबर तोरणं भेटली तर तोरणं पण घेऊन येईन, कारण तोरणं आणि करवंदाचा सीझन दोन्ही सारखाच असतो। आता पिकायला सुरुवात होतील दोन्ही, तोरणं आणि करवंद। तर तोरणं तुम्हाला माहिती नसतील तर तोरणं तुम्हाला आज मी दाखवतो कसे असतात ते। तर चला मंडळी, निघूया आता आपण रानामध्ये। तर मंडळी बघा, हा पूर्ण आमचा इकडे गाव आहे, ही सर्व गावाची एरिया आहे आमच्या इकडे। आणि गावालागतच हे बघा किती करवंदाची झाडं आहेत, पूर्ण असं रस्त्याच्या दोन्ही साईडनी करवंदाची झाडं आहेत। भरपूर करवंद भेटतात या सीझनमध्ये। हे बघा किती करवंद, पूर्ण करवंदाची झाडं आहेत इकडे। ह्या झाडावर बघा किती करवंद झालेत। तर भरपूर करवंद आलेत यावर्षी। आणि इथे बघा तुम्ही कसं आहे, दोन्ही साईडनी करवंदाची झाडं आहेत आणि मधून असा बोगदा आहे, पायवाट आहे मधून। आणि ह्या सीझनमध्ये भरपूर करवंद आलेत। तर या सीझनमध्ये जर तुम्ही रानामध्ये आलात ना, तर तुम्हाला करवंद आणि तोरणं खायला मिळतील। तर करवंद आता पिकलेत काही झाडांवर, आणि अजून काही बाकी आहेत पिकायचे। तोरणं पिकायला सुरुवात झाली। तोरणं तुम्हाला माहिती नसतील तर तोरणं तुम्हाला आज मी दाखवतो। तोरणं खायला खूप गोड असतात, आणि आमची माणसं काय करतात, आता या सीझनमध्ये विकायला पण ते घेऊन जातात। खूप महाग जातात ती तोरणं, कारण गोड असतात खायला। तर आता मी काय करतो, आधी तोरणं भेटली तर तोरणं काढून घेतो, आणि मग येताना करवंद काढतो। येताना मग घरी येताना मग करवंद काढेन। ही बघा मंडळी तोरणं, या वेलीवर तोरणं आहेत, पण साधारण तयार झाले, अजून पिकलेले नाही बऱ्यापैकी। वर्षातून एकदाच तुम्हाला मिळणार ह्या सीझनमध्ये। खूप गोड लागतात। ही बघा मंडळी तोरणीची वेल, ही अशी पानं असतात आणि खूप काटे असतात त्याला। हे बघा लहान लहान, लय काटे टोचतात, हे सांभाळून काढावे लागतात। आणि शक्यतो तुम्हाला खाली मिळणार नाही ही तोरणं, वर झाडावर चढावं लागतं आपल्याला। आणि ही बघा इथे तोरणं पिकलेत, आणि मी आता चढलोय झाडावर तोरणं काढायला। तर मंडळी बघा किती वर चढलोय, एका उंच झाडावर चढलोय तोरणं काढायला। आणि खूप तोरणं आहेत या वेलीवर, खूप म्हणजे खूपच आहेत, तुम्हाला दाखवतो। इथे बघा एका जाग्यावर किती पिकलेत। त्याच्यानंतर इथे बघा किती आहेत, हे बघा। तर मंडळी बघा, एवढी तोरणं भेटली, खूप जास्त भेटली, वाटलं नव्हतं एवढी भेटतील असं। तर आता चाललोय घरी। आता करवंद काढत नाही, कारण ऊन खूप तापलंय, करवंद खूप जास्त आहेत, पण आता काढत नाही। पुढच्या फेरीला करवंद काढेन। तर ही जी तोरणं आहेत, ही तुम्ही खाल्ल्याच्या नंतर यातली आतमधली जी बी असते ती तुम्ही सुकून आणि भाजून खाऊ शकता। त्यातला आतला गरा पण खूप छान लागतो खायला। तर थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ। मीट यू नेक्स्ट व्हिडिओ, बाय।